हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या चॅनलवर. मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण पहिले सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. तर या प्रकरणावर आधारित स्वाध्याय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पाहूयात स्वाध्याय. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. आणि यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे, अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे. अ. सूक्ष्म अर्थशास्त्र, ब. स्थूल अर्थशास्त्र, क. अर्थमिती, ड. यापैकी काहीही नाही. आता या ठिकाणी जे विधान आपल्याला दिलेलं आहे तर त्या विधानाशी संबंधित आपल्याला संकल्पना जी आहे किंवा जे पर्याय दिलेले आहेत ते निवडायचे आहे. तर काय दिलेलं आहे, अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे. तर संसाधन वाटप म्हटलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी संसाधनाचं विभाजन म्हणजे विभाजन पद्धतचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. तर आता विभाजन पद्धतीचा उपयोग कोणत्या अर्थशास्त्रामध्ये केला जातो, तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून या ठिकाणी हा पर्यायसुद्धा योग्य राहील. त्यानंतर ब आहे स्थूल अर्थशास्त्र. आता स्थूल अर्थशास्त्रामध्ये वाटप जे आहे किंवा विभाजन पद्धत जी आहे तर त्याचा समावेश होत नाही. म्हणून या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्र हे योग्य होणार नाही. यानंतर क जो पर्याय आहे अर्थमिती हा सुद्धा योग्य होणार नाही. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक तिसरा जो आहे फक्त अ हे याचं उत्तर राहील की अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे तर ते सूक्ष्म अर्थशास्त्र फक्त या विधानाशी सहमत आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहू. प्रश्न दुसरा, सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना. अ. राष्ट्रीय उत्पन्न, ब. सामान्य किंमत पातळी, क. घटक किंमत, ड. उत्पादन किंमत. आता या ठिकाणी जे पर्याय आपल्याला दिलेले आहेत सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पनाशी संबंधित पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. आता राष्ट्रीय उत्पन्न जे आहे तर राष्ट्रीय उत्पन्नाचा समावेश हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा विषय नाही, कारण राष्ट्रीय उत्पन्नाचा समावेश हा स्थूल अर्थशास्त्राचा विषय आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचा जो अभ्यास आहे तो स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर ब जो आहे सामान्य किंमत पातळी, तर हा याचासुद्धा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर क आहे घटक किंमत. आता घटक किंमतीचा अभ्यास मात्र सूक्ष्म अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. त्यानंतर उत्पादन किंमत हा सुद्धा स्थूल अर्थशास्त्रातील संकल्पना आहे किंवा स्थूल अर्थशास्त्राचा विषय आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक क आणि ड योग्य राहील. म्हणून दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय चौथा जो आहे तर तो योग्य आहे. चौथा आपला पर्याय या प्रश्नाचं उत्तर आहे. स्थूल अर्थशास्त्रातील संकल्पना क आणि ड, घटक किंमत आणि उत्पादन किंमत. यानंतर पुढचा प्रश्न आहे तिसरा, सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत. अ. राशी पद्धत, ब. समग्र पद्धत, क. विभाजन पद्धत, ड. सर्वसमावेशक पद्धत. आता या ठिकाणी राशी पद्धत जी आहे तर राशी पद्धतीचा उपयोग हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो. त्यानंतर ब आहे समग्र पद्धत. तर समग्र जो आहे किंवा एकूण मागणी एकूण पुरवठा असेल, समग्र मागणी समग्र पुरवठा यांचा अभ्यास जो आहे तर तो स्थूल अर्थशास्त्रामध्ये होत असतो. म्हणून हा सुद्धा पर्याय या ठिकाणी लागू होणार नाही. त्यानंतर क आहे विभाजन पद्धत. आता सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विभाजन पद्धतीचा उपयोग हा केला जात असतो. त्यानंतर ड आहे सर्वसमावेशक पद्धत. ही सुद्धा पद्धत या ठिकाणी लागू होणार नाही. हा सुद्धा पर्याय लागू होणार नाही, कारण सर्वसमावेशक पद्धत जो आहे तर त्याचा समावेश स्थूल अर्थशास्त्रामध्ये होतो. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क जो आहे तोच फक्त योग्य आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत विभाजन पद्धत. म्हणून दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक तिसरा जो आहे तो योग्य आहे, फक्त क. यानंतर पुढचा प्रश्न आहे चौथा,
स्थूल अर्थशास्त्र खालील संकल्पनांचा अभ्यास करते. अ. संपूर्ण अर्थव्यवस्था. ब. आर्थिक विकास. क. एकूण पुरवठा आणि ड. उत्पादन किंमत. आता स्थूल अर्थशास्त्रामध्ये समग्र मागणी, समग्र पुरवठा यांचा अभ्यास केला जात असतो. म्हणजे स्थूल म्हणजे काय, तर या ठिकाणी संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास हा केला जात असतो. म्हणून या ठिकाणी जे पर्याय आपल्याला दिलेले आहेत त्यापैकी अ. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास हा केला जातो, बरोबर आहे. त्यानंतर ब. आर्थिक विकास. त्यानंतर क. एकूण पुरवठा. हे तिन्ही पर्याय योग्य आहेत. परंतु ड जो आहे उत्पादन किंमत, तर ही जी संकल्पना आहे तर ही सूक्ष्म अर्थशास्त्राशी संबंधित आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय 1 म्हणजे अ, ब आणि क हे याचं उत्तर राहील. यानंतर प्रश्न दुसरा आहे सहसंबंध पूर्ण करा. आणि यामध्ये प्रश्न पहिला आहे सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धत. आता सूक्ष्म अर्थशास्त्र आणि विभाजन पद्धत यांचा जो संबंध आहे तोच आपल्याला स्थूल अर्थशास्त्र आणि पुढे आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे तर तो शोधायचा आहे. तर आता या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना त्यामध्ये विभाजन पद्धतीचा उपयोग केला जात असतो. तर मग स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना त्यामध्ये राशी पद्धतीचा उपयोग करतात. म्हणून या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये आपल्याला लिहायचं आहे राशी पद्धत. यानंतर दुसरा प्रश्न आहे यातील सूक्ष्म अर्थशास्त्र झाड. स्थूल अर्थशास्त्र आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे. आता सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जर एखाद्या झाडाचा अभ्यास केला जात असेल, कारण आपल्याला माहिती आहे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एका विशिष्ट घटकाचा अभ्यास हा केला जात असतो, एका विशिष्ट आर्थिक घटकाचा हा अभ्यास केला जात असतो. परंतु स्थूल अर्थशास्त्रामध्ये समग्र घटकांचा अभ्यास हा केला जात असतो. म्हणून या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र झाड यांचा जो संबंध आहे तर तो स्थूल अर्थशास्त्र, तर या ठिकाणी येईल जंगल. कारण स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण जंगलाचा अभ्यास होईल आणि त्यातील एका झाडाचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र, म्हणून इथं येईल जंगल. यानंतर यातीलच पुढचा प्रश्न आपण पाहू तिसरा. स्थूल अर्थशास्त्र उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्र किंमत सिद्धांत. कारण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये किंमत सिद्धांताचा उपयोग होतो किंवा या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्रालाच किंमत सिद्धांत असं सुद्धा म्हटले जाते, म्हणून इथं येईल किंमत सिद्धांत. त्यानंतर 4 मॅक्रोज स्थूल अर्थशास्त्र, मायक्रोज सूक्ष्म अर्थशास्त्र. 5 सर्वसाधारण समतोल स्थूल अर्थशास्त्र. आणि पुढे रिकामी जागा दिलेली आहे सूक्ष्म अर्थशास्त्र, तर या ठिकाणी येईल आंशिक समतोल. यानंतर प्रश्न तिसरा आहे खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. आपल्याला संकल्पना ओळखायची आहे आणि ती स्पष्ट करायची आहे. यामध्ये 1 गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. तर या ठिकाणी आपल्याला संकल्पना लिहायचं आहे आणि संकल्पनेचे स्पष्टीकरण लिहायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते लिहायचं आहे. तर सुरुवातीला संकल्पना आपण पाहू की या उदाहरणामध्ये कुठली संकल्पना आहे. तर उत्तर संकल्पना वैयक्तिक घटकांचा अभ्यास. यानंतर आता आपल्याला त्याचं स्पष्टीकरण लिहायचं आहे, म्हणून संकल्पनेचे स्पष्टीकरण. सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. म्हणून या ठिकाणी गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली, म्हणून इथं वैयक्तिक घटकाचा अभ्यास ही जी संकल्पना आहे तर ही संकल्पना स्पष्ट होते. यानंतर दुसरा प्रश्न आहे यातील रमेशने उत्पादनविषयक सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरविले. उदाहरणार्थ काय आणि कसे उत्पादन करावे. तर या उदाहरणातील संकल्पना आहे मुक्त बाजार अर्थव्यवस्था आणि
आता आपल्याला त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. संकल्पनेचे स्पष्टीकरण. मुक्त बाजारपेठ ही अशी अर्थव्यवस्था आहे की ज्यात वस्तूच्या उत्पादनाबाबत कोणते उत्पादन करावे, कसे उत्पादन करावे, किती उत्पादन करावे यासारखे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेतले जातात. त्यात शासन किंवा इतर कोणत्या यंत्रणेचा हस्तक्षेप नसतो. आणि या उदाहरणामध्ये रमेशने उत्पादनविषयक सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरविले, म्हणून येथे मुक्त बाजार अर्थव्यवस्था ही संकल्पना स्पष्ट होते. यानंतर तिसरं उदाहरण आहे, शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. तर या उदाहरणातील संकल्पना आहे उत्पादन घटकांचे मोबदले. आणि संकल्पनेचे स्पष्टीकरण आहे भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे घटक उत्पादन प्रक्रियेत सहभागी होतात, म्हणून त्यांना त्यांचे जे मोबदले अनुक्रमे खंड, वेतन, व्याज, नफा दिले जातात त्यालाच उत्पादन घटकांचे मोबदले म्हणतात. आता या उदाहरणामध्ये शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले, म्हणून येथे उत्पादन घटकांचे मोबदले ही संकल्पना स्पष्ट होते. यानंतर पुढचा प्रश्न आहे चौथा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये पहिला प्रश्न आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर उत्तर आपण पाहणार आहोत. तर येथे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आपल्याला दिलेली आहेत. त्यापैकी पहिलं वैशिष्ट्य आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास. सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास हा केला जात असतो. यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे किंमत सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीशी तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे, म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असेही म्हणतात. यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे आंशिक समतोल. दोन घटकांमधील संतुलन म्हणजे समतोल होय. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. आंशिक समतोलामध्ये एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते. आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकांपासून बाजूला काढून त्यांच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. यानंतरचं वैशिष्ट्य आहे विशिष्ट गृहीतकांवर आधारित. इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहीतकाचाही आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते. पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहीतकांवर आधारित असते. या गृहीतकांमुळे सिद्धांताचे विवेचन सोपे होते. यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे विभाजन पद्धत. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो, म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास, समग्र मागणीमधील वैयक्तिक मागणीचा अभ्यास इत्यादी. यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे सीमांत तत्वाचा वापर. सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे. सीमांत परिमाण म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल होय. सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म बदलांचा परिणाम उत्पादक व उपभोक्त्याचे आर्थिक निर्णय घेताना केला जातो. यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे सातवं बाजार रचनेचे विश्लेषण. सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार बाजार या विविध बाजार रचनांचे विश्लेषण करते.
आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी मंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्यांशी संबंधित नसून फक्त वैयक्तिक घटकांपुरती मर्यादित आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये जे आहेत तर ती वैशिष्ट्ये सांगता येतील. आता मित्रांनो, या प्रश्नाचा अभ्यास करत असताना आपण स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये जी आहेत तर त्याचासुद्धा अभ्यास करायचा आहे. म्हणजे दोघांची तुलना करून जे आपल्याला सारखे या ठिकाणी पॉईंट्स आहेत तर त्या पॉईंट्सचा उपयोग करून आपण दोन्हींची जी काही वैशिष्ट्ये आहेत तर ते वैशिष्ट्य स्पष्ट करू शकतो. जसं या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विभाजन पद्धतीचा उपयोग केला जात असतो, तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये राशी पद्धतीचा उपयोग केला जात असतो. तर अशा प्रकारे कंपॅरिझन करून आपण हे दोन्ही प्रश्न जे आहेत तर या दोन्ही प्रश्नांची तयारी करू शकतो. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न दुसरा आहे, स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा. तर स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व आपण पाहणार आहोत. यामध्ये एक, अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती. स्थूल आर्थिक विश्लेषण आपल्याला आर्थिक अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना देते. हे विश्लेषण व्यापक आणि गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलांचे वर्तन समजून घेण्यास सहाय्य करते. यानंतर दुसरं महत्त्व आहे आर्थिक चढ उतार. उत्पन्नातील चढ उतार, उत्पादन आणि रोजगारातील चढ उतारांची कारणे तसेच त्यांचे नियंत्रण आणि त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचे विश्लेषण मदत करते. यानंतर तिसरं महत्त्व आहे राष्ट्रीय उत्पन्न. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे अनन्यसाधारण महत्त्व समोर आले आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय नवीन आर्थिक धोरणांची मांडणी करता येत नाही. यानंतर नंबर 4, आर्थिक विकास. स्थूल अर्थशास्त्रातील प्रगत अध्ययनामुळे विकसनशील देशातील दारिद्र्य, उत्पन्न व संपत्तीतील विषमता, लोकांच्या राहणीमानातील फरक इत्यादी समस्या समजण्यास मदत होते. ते आर्थिक विकास साध्य करण्यासाठी मदत करते. यानंतर 5, अर्थव्यवस्थेची कामगिरी. संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग दीर्घकाळात अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मापन करण्यासाठी केला जातो. यानंतर नंबर 6, स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास. अर्थव्यवस्थेचे कार्य समजून घेण्यासाठी स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. आपल्या अर्थव्यवस्थेतील मुख्य आर्थिक समस्या या एकूण उत्पन्न, उत्पादन व रोजगार आणि सामान्य किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलांशी संबंधित आहेत. 7, सामान्य रोजगार पातळी. स्थूल अर्थशास्त्र रोजगाराची सर्वसाधारण पातळी आणि उत्पादनाचे विश्लेषण करण्यास मदत करते. तर अशा प्रकारे स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येते. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न तिसरा आहे, स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. तर स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती यामध्ये नंबर 1, उत्पन्न व रोजगार सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चितीचे विश्लेषण करते. तसेच उत्पन्न, उत्पादन, बेरोजगार पातळीतील बदल किंवा चढ उतार यांची कारणे स्पष्ट करते. रोजगार पातळी कशी निश्चित केली जाते हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन यांचा अभ्यास करावा लागतो. व्यवसायातील बदलांचे सिद्धांत हा उत्पन्न व रोजगार सिद्धांताचा एक भाग आहे. नंबर 2, सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते आणि त्यातील चढ उताराची कारणे याविषयी विश्लेषण करते. त्यामुळे तेजी व मंदी सामान्य पातळीमुळे निर्माण होणाऱ्या बदलांचे विश्लेषण करते. त्यानंतर 3, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशातील आर्थिक वृद्धी व विकासासंबंधित सिद्धांताचा समावेश होतो. त्यात अल्पविकास आणि दारिद्र्य यांची कारणे,
व कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण केले जाते. तसेच आर्थिक वृद्धी व विकासाचा वेग वाढविण्याची व्यूहरचना सुचवली जाते. आणि 4. विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांत एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज व नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष भागाशी निगडीत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करता येते. यानंतर प्रश्न 5 आहे, खालील विधानांशी आपण सहमत किंवा असहमत आहात, सकारण स्पष्ट करा. आणि यामध्ये 1 नंबर आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे. तर उत्तर आपण लिहिणार आहोत. उत्तर, वरील विधानाशी मी असहमत आहे. कारण आपल्याला माहिती आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही अमर्याद नाही, म्हणून वरील विधानाशी मी असहमत आहे. त्याची कारणे आपल्याला द्यायची आहे. कारणे: 1. सूक्ष्म म्हणजे वस्तूचा लहान भाग किंवा हिस्सा होय आणि सूक्ष्म अर्थशास्त्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे. 2. सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती, वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा यासारख्या वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो. 3. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही मर्यादित आहे. यानंतर दुसरा प्रश्न आहे, स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. तर उत्तर, वरील विधानाशी मी असहमत आहे. कारण आपल्याला माहीत आहे की वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रात केला जात नसून सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. म्हणून उत्तर, वरील विधानाशी मी असहमत आहे. आता त्याची कारणं आपण लिहू. 1. स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, विशिष्ट कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यासारख्या वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जात नाही. बघा काय म्हटलं, स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, विशिष्ट कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यासारख्या वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जात नाही. 2. सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक मागणी, वैयक्तिक उत्पन्न यासारख्या वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो. आणि 3. स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी इत्यादी. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र हे वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास करते, परंतु स्थूल अर्थशास्त्र वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास करत नाही, तर ते समग्र घटकांचा अभ्यास करते. तिसरा प्रश्न आहे, स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. उत्तर आपण पाहणार आहोत. वरील विधानाशी मी सहमत आहे, कारण स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. मग आता आपल्याला कारणं त्याची लिहायची आहेत. 1. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते, तर सूक्ष्म अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकाचा अभ्यास करते. 2. स्थूल अर्थशास्त्रात समग्र मागणी, समग्र पुरवठा, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय रोजगार इत्यादी समग्र आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो, तर सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक उत्पन्न इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. 3. स्थूल अर्थशास्त्र राशी पद्धतीचा वापर करते, तर सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धतीचा वापर करते. म्हणून स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. प्रश्न 4.
सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो? उत्तर, वरील विधानाशी मी सहमत आहे. आता त्याची कारणं आपल्याला लिहायची आहेत. 1. सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ वैयक्तिक उत्पन्न. 2. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक घटकांमध्ये विभाजन केले जाते. 3. विभाजन केल्यानंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. प्रश्न 5वा आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जाते. उत्तर, वरील विधानाशी मी असहमत आहे. कारणे. 1. उत्पन्न सिद्धांताचा समावेश सूक्ष्म अर्थशास्त्रात होत नसून स्थूल अर्थशास्त्रात होतो. 2. सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीशी तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे. 3. भूमी, श्रम, भांडवल व संयोजक यांच्या किमती म्हणजेच अनुक्रमे खंड, वेतन, व्याज, नफा हे त्यांच्या मागणी व पुरवठ्याच्या समतोलातून कशा प्रकारे ठरतात यांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जात नसून किंमत सिद्धांत म्हणून ओळखले जाते. तर अशा प्रकारे हा प्रश्न इथं पूर्ण होतो. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न 6वा. सविस्तर उत्तरे लिहा. आणि यामध्ये पहिला प्रश्न आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा. आता या ठिकाणी फक्त मी मुद्दे सांगतो, त्याचं स्पष्टीकरण आपण लिहायचं आहे की सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व. 1. किंमत निर्धारण. 2. मुक्त बाजार अर्थव्यवस्था. 3. विदेशी व्यापार. 4. आर्थिक प्रारूपांची निर्मिती. 5. व्यावसायिक निर्णय. 6. शासनास उपयुक्त. आणि 7. कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. तर अशा प्रकारे हे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व आपल्याला सांगता येईल, त्याचं स्पष्टीकरण आपण लिहायचं आहे. यानंतर प्रश्न दुसरा आहे स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना वैशिष्ट्यांसह स्पष्ट करा. आता स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची आहे. तर आपल्याला माहीत आहे स्थूल अर्थशास्त्र याला इंग्लिशमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात. आणि मॅक्रो म्हणजेच मोठा भाग, समग्र म्हणजेच स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील संपूर्ण घटकांचा किंवा समग्र घटकाचा अभ्यास हा केला जातो. स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण पद्धतीशी संबंधित आहे. तर अशा प्रकारे संकल्पना आपल्याला स्पष्ट करता येईल. त्यानंतर स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये जी आहेत तर ती वैशिष्ट्येसुद्धा आपण पाहू. स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये मी फक्त मुद्दे सांगणार आहे, स्पष्टीकरण आपण लिहायचं आहे. 1. समग्र घटकांचा अभ्यास. 2. उत्पन्न सिद्धांत. 3. सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. 4. परस्परावलंबन. 5. राशी पद्धत. 6. वृद्धीची प्रारूपे. 7. सर्वसाधारण किंमत पातळी. आणि 8. धोरणाभिमुख. तर आपल्याला कुठलेही 5 वैशिष्ट्य लिहायचे आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्राचे जे पहिले प्रकरण आहे सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्राचा परिचय, तर या पाठावर आधारित स्वाध्याय जे आहेत तर ते स्वाध्यायांचा अभ्यास इथं पूर्ण केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. जर आपल्याला आणखी पुढच्या पाठांवर आधारित स्वाध्यायाचे व्हिडिओ जर आपल्याला पाहिजे असतील तर आपण तशा प्रकारे मला कमेंट करा. त्यामुळे मी पुढील जे काही पाठ आहेत, प्रकरण आहेत त्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवेल. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.